नमस्कार, कसे आहात सर्वजण? मी पण मस्त आहे. आज ना सकाळची सुरुवात आहे ना छान वडापाव आणि पॅटीसने केली. आता हे कसं काय माहिती आहे का? तर आज आम्ही चाललोय फिरायला. कारण आमच्या यांना आहे ना भरपूर दिवस झाले मी म्हटलं, की कुठेतरी फिरायला जाऊया, कुठेतरी फिरायला जाऊया. आता आम्ही साताऱ्यात राहत असल्यामुळे ना इथे भरपूर सारे लोकेशन आहेत. पण आमच्या यांना आहे ना फिरायचा खूप कंटाळा येतो. पण मला पर्सनली आहे ना फिरायला खूप आवडतं. कारण आहे ना आयुष्यात येऊन जर आपण फिरलं नाही, खाल्लं नाही, पिल्लं नाही तर काय घेऊन जाणार आहे सोबत? सोनं, नाणं, घर, बंगले वगैरे सर्व काही इथंच राहणार आहे. फक्त आपल्यासोबत जाणार आहेत त्या आपल्या आठवणी. त्यामुळे ना आयुष्यातला प्रत्येक क्षण स्वतःसाठी जागा, आपल्या कुटुंबासाठी जागा आणि खरं सांगू का घरातील काही अशा सदस्य असतात ना, की त्यांना बाकीच्यांशी काही घेणं-देणं नसते. त्यांना फक्त स्वतःची लाईफ आणि ते एवढंच फॅक्ट माहीत असते. कारण कसं असते माहिती आहे का, अगोदर कोणाच्या जबाबदाऱ्या त्यांनी घेतलेल्या नसतात, पण आपल्याला मोठमोठे ज्ञान द्यायला येतात. पण अशा लोकांना दुर्लक्ष करून आहे ना, थोडंसं का होईना स्वतःसाठी वेळ द्यायला लागतो. नाहीतर हे बघा, हे काहीचं चित्र थोड्या दिवसांनी आपलं असं दिसेल. तर अशा गोष्टी मी गेल्यानंतर पाहिल्या, की इतक्या छान आणि सुंदर होत्या ना, की अशा महाग-महाग आपण ज्या रेस्टॉरंटला वगैरे जातो ना किंवा आपण म्हणतो, की आपण बालीला जाऊया, इकडे जाऊया, तिकडे जाऊया, बाहेरच्या देशात जाऊया. पण तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जर एखाद्या छोट्याशा ठिकाणी जरी गेलं ना, एवढं फिलिंग छान येतं ना, की काय बोलायला नको. आणि नंतर बघू शकता इथलं पंचगंगा मंदिर जे आहे, ते भरपूर सारे शूटिंग्स झालेत आणि इथली खासियत म्हणजे 5 नद्यांचा उगम इथं झालेला आहे. आणि इथलं नदी आहे ना नदीतलं पाणी जे आहे ना, खूप म्हणजे खूप पवित्र मानलं जातं. खरं तर इथे शूटिंगला मान्यता नव्हती. तरी मी इथे बघा चोरून-चोरून थोडी-थोडी शूट केलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि मी एवढं कष्ट केले म्हटल्यानंतर तुम्ही एक लाईक आणि शेअर तर ह्याला केलंच पाहिजे. हे जे मंदिर आहे ना खूप प्राचीन आहे, खूप म्हणजे खूप. नंतर बघू शकता मंदिरातून बाहेर आल्यानंतर एकदा माकड आहे ना, ताई ते होता. बहुतेकदा त्याच्या गर्लफ्रेंडने टाकलेल्या पत्राची वाट बघत होता. खूप वेळापासून येणं टपाल पेटीपाशीच तो खेळत होता आणि व्हिडिओ करताना असा काहीतरी वेगळंच करत होता, की त्याला असं वाटत होतं की माझा व्हिडिओ नाही तर फोटो काढू नका. बहुतेक इथे एवढी गर्दी असते त्यामुळे जरा त्याला हे वाटत असेल. खरं म्हटलं तर प्राण्यांचं पण बघा ना, आता माणसं दिवसांदिवस जंगले नष्ट करत चालले आहेत, झाडे वगैरे कापतायत. तर प्राण्यांनी राहायचा कुठे हा मोठा प्रश्न झाला आहे. काय झालं माहिती आहे का आता, तर तिथे येताना चॉकलेटची दुकाने होती आणि इथली चॉकलेटे बघून आम्ही दोघं पण खूप खुश झालो. मग काही चॉकलेटे घेतली आणि येताना काय झालं माहिती आहे का, चॉकलेटचा पुडा तिथेच विसरलो आणि चॉकलेटे तिथेच राहिली. घरी आल्यानंतर लक्षात आलं की चॉकलेटे नव्हती. अशी भरपूर सारी तिथे दुकाने होती आणि हे जे दुकान आहे ना, इथे भरपूर सारे जुन्या वस्तू ज्या आहेत त्यांचं संग्रहालय होतं. पितळेच्या एवढ्या छान छान वस्तू होत्या लाकडाच्या वगैरे, की काय बोलाय नको. आणि खूप असं आकर्षक डेकोरेशनचं सामान होतं. नंतर बघू शकता आम्ही दुसऱ्या मंदिरामध्ये आलो. इथे पण सेम शूटिंग करण्यास मनाई होती. तरी पण मी इथे देखील थोडंसं शूट केलं आणि दर्शन वगैरे घेतलं. खूप छान वाटत होतं आम्हाला. इथे नंदींचं पण आम्ही दर्शन घेतलं बघू शकता. आणि अशा प्राचीन गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत. विशेष म्हणजे साताऱ्यामध्ये एवढा दिवस राहून सुद्धा हे माझं महाबळेश्वर बघायचं राहिलेलं आणि ती इच्छा माझ्या नवऱ्याने पूर्ण केली. तर हे जे मंदिर आहे ना, इथे छत्रपती शिवाजी महाराज हे पण येऊन गेले होते. त्यांनी त्यांच्या मातोश्रींच्या वजना इतकंच इथे सोनं काहीतरी अर्पण केलेलं होतं. तर त्याचं देखील इथे फोटो लावलेला आणि माहिती देखील लिहिलेली होती. नंतर असेच आम्ही मंदिरं वगैरे फिरून दुसऱ्या ठिकाणी गेलो आणि इथे भरपूर सारे पॉईंट्स आहेत, विल्सन पॉईंट्स वगैरे आणि सनसेट पॉईंट आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथे मॅप्रोचं गार्डन वगैरे पाहायला भेटेल. पण खरं सांगू का, मॅप्रोच्या गार्डनला गेल्यानंतर तुम्ही अनावश्यक खर्च नक्की टाळा. कारण तिथे गेल्यानंतर आहे ना, हे घेऊ का ते घेऊ असं होतं. आणि नंतर आम्ही इथे भेळ घेतली आणि भेळ घेतली ना, त्याच्या शेजारी एक काका होते. काका म्हणण्यापेक्षा दादाच म्हणता येईल, त्यांचं जास्त वय नव्हतं. पण बोलायला एकदम साधे आणि एकदम छान होते. त्यांच्या काही गोष्टी मला खूप चांगल्या वाटल्या आणि खरंच ह्या जगामध्ये एवढे प्रामाणिक माणसं बघायला भेटणार नाहीत. कारण त्यांनी माझ्या मागे ते दादा दिसत असतील बघा तुम्हाला. आणि प्रत्येक गोष्ट आहेत ना, ते खूप समजावून सांगत होते. आणि आपल्याला खरंच वाटतं की अशा ठिकाणी गेल्यानंतर वाईफळ पैसे खूप जातात. आता स्टॉलवर वगैरे बाबा 10 रुपयाची मॅगी ही लोकं आपल्याला 50ला देतात, 100ला देतात, आपल्याला असं वाटतं. पण विचार करा ना, एवढ्या मोठ्या डोंगरावर म्हणजे एवढ्या मोठ्या खाली दरी तर तुम्हाला दिसत असेल, एवढ्या मोठ्या उंचट्यावर ह्यांचं जीवनाचं म्हणजे साधन म्हणजे पैसे कमवण्याचं साधन म्हणजे हेच आहे की पर्यटन लोक इथे येतात. त्यांच्याकडून थोडंफार सामान घेतात आणि त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह होत असतो. त्यामुळे 10-20 रुपयासाठी किचकिच न करता तुम्ही त्यांना त्यांचं जे आहे म्हणजे कष्टाचे पैसे ते तुम्ही द्यावेत. कारण बघा ना, खालून एवढं सामान आणायला ट्रॅव्हलिंग करायला किती वेळ जातो. त्याचबरोबर कष्ट पण किती आहे. रोज त्यांना इथे येऊन काम करावं लागतं
आणि काम केल्यानंतर आपण मोबदला देताना विचार करणं हे चुकीचं आहे. तर मी नक्की म्हणेन की अशा लोकांना तुम्ही सपोर्ट करा. आणि दादा खरंच म्हटले की आम्हीच तुमच्यासारखं जर खाली राहिलं असतो तर आम्ही एवढे पैसे वगैरे घेतले नसते. तुम्हा लोकांना इथे स्टॉल लावायचा असेल तर ते म्हटले पण की आम्ही तुमच्या जागेवर होतो आणि तुम्ही आमच्या जागेवर येऊन बघा. आणि नंतर आम्ही त्यांचं ऐकून वगैरे छान तिथले पॉईंट वगैरे बघितले आणि नंतर आम्ही मॅप्रो गार्डनला आलो. इतकं सुंदर गार्डन आहे ना, काय बोलाय नको. पण इथले जे खेळ आहेत ना, की बॉटल उचला, हे करा, ते करा, टेडी बेअर भेटेल, हे भेटेल, तसल्या गोष्टींना तुम्ही बळी पडूच नका. कारण त्या लोकांना त्याची ट्रिक माहिती असते. त्यांना ते जमतं, आपल्याला जमत नाही, फुकटचे पैसे जातात. माझ्या नवऱ्याने 850 रुपये घालवले आणि त्याचं मला खूप वाईट वाटलं आणि ह्याच्यावरून आमच्या दोघांची भांडणं पण झाली. त्यामुळे मॅप्रो गार्डनमध्ये आतमध्ये फिरताना आम्ही दोघं निघून गेलो. हा काही हाच खेळ की ह्याच्यामध्ये ह्यांनी 750 रुपये घालवले आणि ह्याच्या अगोदर लटकण्याचा गेम होता त्याच्यामध्ये पण त्यांनी 150 रुपये घालवले. आणि हे जे आईस्क्रीम घेतलेलं तब्बल 450 रुपयाचं आईस्क्रीम होतं आणि मला फारसं असं आईस्क्रीम आवडलं नाही, ह्यांना पण आवडलं नाही. पण ठीक आहे, फ्रेश स्ट्रॉबेरीचं होतं. तर तुम्ही ते आईस्क्रीम घेण्याच्या ऐवजी एखादा फ्रेश असा पिझ्झा घेऊ शकता तिथून. नंतर आम्ही वाईच्या मंदिरामध्ये गेलो, दर्शन केलं मस्तपैकी आणि संध्याकाळी घरी येताना आहे ना, आमचे हे म्हणले की इथले सातारामधलं एक हॉटेल आहे ते खूप फेमस आहे म्हणून तिथे आम्ही गेलो. पण मला तिथलं जेवण अजिबात म्हणजे अजिबातच आवडलं नाही. ह्या गव्हाच्या रोट्या होत्या. बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ